विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। प्रदीप दादा गारटकर, सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब, माननीय आमदार दत्तभाऊ गोंडे, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित लाखेवाडी बावडा पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना, उद्याच्या 7 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे। मतदान सुनेत्रावहिनी अजितदादा पवार साहेब यांनाच का, हा विषय सांगण्यासाठी आज आपल्यामध्ये सन्माननीय धनंजयराव मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं आपल्याला भाषण मुख्यत्वे ऐकायचं आहे। मी आपला अधिक वेळ घेणार नाही, एकच मुद्दा आपल्या समोर मांडतो। आपण ही निवडणूक अनेक वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आपण सगळ्यांनी लढल्या, वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज ही एक आगळीवेगळी निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात आहोत। ते कशामुळं काय हा विषय धनंजय भाऊ सांगतील, तर मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की अजितदादांनी घेतलेली भूमिका, ही भूमिका नीट समजून घेतली पाहिजे। त्या विचाराने जर तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला मतदान करताना कुठली कधी अडचण येणार नाही। गावकी भावकी नातं गोतं कुटुंब नडण भावले ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्र नावाची काही गोष्ट अत्यंत महत्वाची असते। लोकसभेची निवडणूक ही राष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीत मतदान केलं पाहिजे। इथं बसलेला प्रत्येक जण देश स्वतंत्र झाल्यापासून कोणी समाधानी नाही, प्रत्येकाला काही ना काहीतरी कमतरताच आहे। यामुळे अस्वस्थ असलेला सगळा समाज जो आहे, या समाजाला मला सांगायचं आहे की हा देश मोठा केला गेला तर आपला प्रपंच मोठा होणार आहे। आणि सध्याच्या स्थितीमध्ये उद्या जर तुम्ही मतदान करणार आहे, देश 140 कोटीचा कोण समर्थपणे सांभाळू शकतं असा आपल्याच मनाला आपण प्रश्न करा। ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अवघ्या 10 वर्षामध्ये देशाची प्रतिमा जगामध्ये जी उंचावली आणि आज अनेक वेगवेगळ्या योजना, व्यक्तिगत योजना, सामूहिक योजना आणि विकासाची कामं जी प्रचंड वेगानं करून दाखवली, याच्या मागचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांनी या देशामध्ये एक स्वतःला या राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि ज्या काही गोष्टी ज्या वाईट आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवल्या। एक गोष्ट अजून महत्वाची आहे, विकास तर होतोच, अजितदादा इज इक्वल टू विकास, हे तर आपल्याला सूत्र माहिती आहे। आणि आपल्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती भरडेमावळीच्या माध्यमातून किंवा युतीच्या माध्यमातून जो या ठिकाणी जो विकासाचा फंड आलेला आहे, ते अजितदादांच्या तिजोरीतून आलेला आहे। आणि अजितदादाच या ठिकाणी उद्या या ठिकाणी स्वतःच्या मंडळीनं त्यांनी उभं केलेलं आहे। तुमचा स्वार्थ एवढ्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण उद्या मतदान करत असताना विचारपूर्वक मतदान करा। अजितदादांच्या मंडळी उभ्या असताना त्यांच्याकडेच उद्याची सगळी राज्याची तिजोरी जाणार आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात राहू द्या। 400 पार करून त्या ठिकाणी मोदी साहेब बसणारच आहेत पंतप्रधान पदावरती। ते तिथं बसल्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये हे महायुतीचं सरकार येणार आहे आणि या महायुतीचं सरकार आल्यानंतर अजितदादांच्याकडे जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व असणार आहे। त्यामुळे तुमच्या जे काही आजपर्यंतचे प्रलंबित प्रश्न आहेत ते कधी दिल्ली आणि मुंबई एक सरळ रेषेत न आल्यामुळं आपल्याकडनं या ठिकाणी ते राहून गेलेले आहेत। आपण निवडून दिलेल्या खासदारांनी कधी त्या ठिकाणी जुळवून घेतलं नाही, दिल्लीशी कायम पंतप्रधानांना विरोध करत गेले, त्यामुळे आपल्यावरती वेळ आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आज दादांनी तो विषय जे समजून घेतला आणि जे दिल्लीशी जे जुळवून घेतलंय ते याच कारणासाठी, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी। ज्या पण काही अडचणी आहेत त्याच्या मुळाशी जर गेलं तर एकच फक्त कारण महत्वाचं राहतं, ते म्हणजे पैसा, निधी।
आणि हा निधी केंद्र सरकार जर आपल्या सोबत असेल तर मोठ्या ताकदीने आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून उद्याचं मतदान करत असताना आपल्या भागाचा विकास कोण करू शकतं हे आम्ही इथं कुणी सांगायची गरज नाही. आपल्याला ते चांगलं माहिती आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचबरोबर देशाचं जे काही नेतृत्व मोदी साहेबांच्या हातात दिल्यानंतर देश सुरक्षित राहील ही गोष्ट लक्षात ठेवून आपण या ठिकाणी उद्याच्या 7 तारखेला मतदान करायचे. हे मतदान आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून सुनेत्रा वहिनींना या ठिकाणी निवडून पाठवण्याचं आपण काम करा. एकमेकाच्या कुरघोड्या याच्या गावामध्ये याच्या बूथवरती कमी मतदान झालं तर नेत्यांच्या पुढे हे उघडं पडेल. अनेक पक्ष बरोबर आलेले आहेत. यामध्ये एकमेकाच्या विरोधात आपण उभे राहणारे भांडणारे झगडणारे पक्ष आहेत. ते नेते गाव पातळीवरचे कार्यकर्ते आहेत. ही जरी परिस्थिती असली तुमचा आमचा अहंकार आहे आणि तुमच्या आमच्यातला संघर्ष आहे तर तो तुमच्या आमच्यातला संघर्ष आहे तो देशाच्या विकासासाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी मध्ये येऊन देऊ नका. नेशन फर्स्ट राष्ट्रप्रथम या भावनेतून उद्या मतदान करा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर नवनाथजी पडळकर साहेब आपल्याला 2 मिनिटात संबोधित करतायत. नवनाथजी इंदापूर तालुक्यातल्या क्रांतीच्या भूमीमधील सर्व परिसरातील बंधू आणि भगिनींना मी माझा सलाम करतो. आजच्या या सभेसाठी इंदापूर तालुक्यात महाराष्ट्राची मुलूक मैदान तोपालेली आहे. असे माननीय धनंजय भाऊ आपल्यासाठी आलेले आहेत. आपल्यासाठी वेळात वेळ काढून आलेले आहेत. माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या घड्याळाच्या चिन्हावर शिक्का का मारायचा, देशामध्ये मोदीजींचे हात बळकट का करायचे आणि हा परिवर्तनाचा लढा जो देशभर वाहतोय तो 15 वर्षे या मातीमध्ये जी अधोगती झाली. इथला खासदार हा देशाच्या विकासाला हात देणारा आणि प्रगतीकडे घेऊन जाणारा का असावा हे सांगण्यासाठी ते आलेले आहेत. सन्माननीय व्यासपीठ बर्डेमामा आणि सर्व मंडळी, मी फक्त 2 मिनिटात माझं म्हणणं सांगून थांबणार आहे. बंधू आणि भगिनींनो, मोदीजींचे हात बळकट करण्याचा विचार हा परिवर्तनाचा विचार का आहे हे सर्व ते सांगतील. फक्त मी एवढंच सांगेल, गेल्या 15 वर्षात या खासदारांची 15 कामं आपल्या भागात असतील तर ते जाहीरपणे कुणीही सांगावीत. आम्ही ते आव्हान स्वीकारायला भाऊ तयार आहोत. या 15 कामाची गणती करून दाखवावी. अहो, वारंवार भावनेची लाट खेळता. भावना आणि बुद्धी माझ्या इथल्या कुठल्याही बंधू भगिनींनो सांगा. माझ्या मेंदूमध्ये यशाचं माझ्याकडे सूत्र आहे आणि दुसरीकडे मला वाटतंय नाही पण ते नको करायला. अरे यश तुझं मेंदू सांगतंय. परीक्षेचा ज्यावेळी पेपर लिहितो त्यावेळी मला भावनेला महत्व आहे का बुद्धीला महत्व आहे. जे आहे ते बुद्धीच्या जीवनावर करावं. बंधू आणि भगिनींनो, बुद्धीच्या जीवनावर एवढंच करू की माननीय सुनेत्रा वहिनी या मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि प्रगतीसाठी काम करतायत. त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय आणि हे उभं राहायचं असताना या भागात काउंटिंग होणार आहे. या भागात स्पर्धा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आपलं लाखेवाडी असेल, रेंडी आणि परिसरातील सर्वच गावं, बोंडे असेल, चाकाटे असेल, बावडा असेल, या सर्वांनी ताकदीने उतरायचं आहे. आपल्या गावाने ताकदीने उतरायचं आहे. सर्व आयोजकांचा मी आभार मानतो आणि वेळात वेळ काढून मला जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानून घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारण्यासाठी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचा लोकसभा प्रभारी या नात्याने तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद जय भारत. धन्यवाद. यानंतर सन्मानित उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुनेत्रा वहिनी पवार यांना जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावरती बटन दाबा ही विनंती करण्यासाठी आज आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब या कार्यक्रमासाठी आले. त्याबद्दल मुंडे साहेबांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय दादा, भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळेच नेते मंडळी आणि सर्वच आमचे पडळकर साहेब असतील, राष्ट्रवादी, भाजप, सेना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी आणि मीडियाचे प्रतिनिधी, कारण का सभेला वाहूंना बोलायचंय नसल्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, बंधूंनो, उद्या ही निवडणूक आहे ते आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे. आमचे जे शेतकरी बोलले, आमचे पाहुणे, ते बरोबर आहे त्यांचं की शेवटी
ज्याचं जळतं त्यालाच बंधूंनो कळतं. ह्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ आहे. दुष्काळ असताना निश्चित प्रकारे मागच्या मध्ये आपल्याला थोडं पाणी ज्यादा मिळालं, यावेळेस थोडं पाणी कमी मिळालं, त्यांची भावना ही एकदम बरोबर आहे. बंधूंनो आजचा प्रश्न सोडून द्या, उद्या आपलं काय होणार आहे. बंधूंनो नीट विचार करा. आपण ज्या नीरा देवधरच्या पाण्यावरती आज आपली शेती जी अवलंबून आहे, त्या नीरा देवधरच्या कॅनलचं जे आपण धरण होतं, त्याच्या कॅनलच्या कामाचं भूमिपूजन मागच्या 1.5 महिन्यापूर्वी झालेलं आहे. आज जे आपण प्रत्येक जण आज इथं नीरा डाव्याला जी आपण आपल्याला जे पाण्याचा जो कोटा चांगला मिळतो, तो कोटा कदाचित 2-3 वर्षामध्ये ते काम जर झालं तर ते पाणी हे बंधू नीरा देवधरचं पाणी आपलं जाणार आहे. आणि जर पाणी साधं गेलं तर जानेवारीच्या महिन्यानंतर कदाचित आपल्या भागाला टिपका मिळणार नाही. हे बंधूंनो वस्तुस्थिती. त्यासाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था काहीतरी करावं लागेल. आणि पर्यायी व्यवस्था करायची असेल तर बंधूंनो या देशामध्ये, या राज्यामध्ये एकच माणूस पर्यायी व्यवस्था करू शकतो. त्याचं नाव आहे अजितदादा पवार साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब. हे बंधूंना पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. ही निवडणूक बंधूंनो सहानुभूतीची नाही आहे, ही निवडणूक भावनेची नाही आहे. जर आपण चूक केली तर बंधूंनो निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो आपल्याला खूप मोठा एक लोकांना एक आपल्याला तोटा होणार आहे. ही निवडणूक जर आपल्याला माहित आहे की नीरा देवधरचं पाणी हे पूर्वी कॅनलने जर होतं, त्याच्यात पाईपलाईन होणार आहे. ते बचतीचं पाणी आहे. बचतीचं पाणी आज तर आपलं पाणी सगळं गेलेलं आहे. आपला त्याच्यावरती कुठलाही हक्क नाही आहे. परंतु बचतीचं जर पाणी आपल्याला आणायचं असेल तर, आणि मुळशी धरणाचं पाणी आणायचं असेल किंवा जे कोकणामध्ये वाहून जाणारं समुद्रात जाणारं पाणी आणायचं असेल तर बंधूंनो आपल्याला युतीशिवाय, अजितदादा पवार साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, एका बाजूला हे जर पाणी आपल्याला मिळालं नाही, जानेवारी महिन्यात जर पाणी मिळालं नाही तर आपल्या शेतीचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात ठेवा, आपल्या शेती जर चांगली पिकली नाही, आपला संसार जर नसला, आपल्या घरातली पोरगी कुणी करणार नाही आणि आपल्या घरात पोरगी कुणी देणार नाही. त्यामुळे नीट विचार करा. उद्याची निवडणूक ही आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे. उद्या गावच्या ग्रामपंचायतीला काय करा, सोसायटीला काय करा, झडपीला काय करायचं ती करा, आमदारकीला काय करायचं ते करा. परंतु या निवडणुकीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो, जर आपण चूक केली तर आपला पोरगा म्हणेल आमच्या वडिलांनी, आमच्या बापाने चुकीचा निर्णय घेतला, चूक केल्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय. नातूबाईला आमच्या आजोबांनी तेवढा चुकीचा निर्णय घेतला, ते आम्हाला भोगावं लागतंय. आपल्या शेतीच्या पाण्यासाठी, प्रपंचासाठी आपण अजितदादा पवार साहेबांच्या जे विशेष आहे त्यांना, वहिनींना आपण मतदान देणं गरजेचं आहे एक प्रकारे. त्यामुळे निश्चित प्रकारे आपण बाबांना कुठलाही विचार करू नका. ही निवडणूक ही भावनेची नाही आहे, सहानुभूतीची नाही. भावना सहानुभूती जास्त दिवस टिकत नाही. आपल्या शेतीचं पाणी असू द्या. आणि हे पण सांगतो, जी कामं विकास आपण बाकी त्याच्यावरती आज मी बोलणार नाहीये. आज आपण मुंडे साहेब हे रोडनेच आले, त्यामुळे बाकीचे मी काय बोलणार नाही. जी कामं झाली असतील, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, यांच्या माध्यमातून बंधून करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करणार आहोत. आणि आपली आता युती आहे, आपली युती भाजपशी आहे, शिवसेनेची आहे, राष्ट्रवादीशी. आपण राष्ट्रवादी, आमचे आठवले आरपीआय, आठवले गट, कवाडे गट, रासप, मनसे या सगळ्यांची युती आहे. त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करायची, आपण पाहुण्यांना थोडा मोठेपणा द्या. कुठे एकामेकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका. एकामेकाला थोडा मान द्या. त्यामुळे निश्चित प्रकारचा फायदा हे आपल्या उमेदवार सुनेत्राबाई पवार यांना होणार आहे. बंधूंना विरोधक येतील, कुठे जर समज करतील, गैरसमज करतील, हा नाराज आहे, हा फुटला, तो फुटला, अजिबात काही नाहीये. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 7 तारखेला निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेस मतमोजणी घेतली जाईल, सगळ्यात जास्त मतदान कुठलं होईल तर माझ्या बावडा लाखेवाडी गटातलं मतदान होईल. हे बंधू निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो. आणि हे मत द्यायचंय, हे आपल्या प्रपंचासाठी मत द्यायचंय, उद्याच्या आपल्या शेतीसाठी मतदान द्यायचंय, शेतीच्या पाण्यासाठी मतदान द्यायचंय. जर आपण ह्या चुका केल्या तर बंधूने वेळ जर निघून गेली तर मी तुम्हाला तुळजापूरच्या देवीकडे तोंड आहे माझं, तुळजापूरच्या देवी शपथ तुम्हाला कुणी क्षमा करणं, तुम्हाला कुणी हे का, ही चूक खूप आपल्या सगळ्यांना महागात पडणार आहे. हे मी तुम्हाला पोटतिडकीने बोलतोय. आज शेतीच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला महत्वाचा, बाकी विकास आज होईल, उद्या होईल, रस्ता होईल, गटर होईल. आपल्याला महत्वाचं आहे ते शेतीचं पाणी. आणि शेतीचं पाणी आपल्याला कोण देऊ शकतं याचा शांत डोक्याने विचार करा. हे राजकारण, गाव गुदगुल्या बिदगुल्या, एकामेकाची जिरवी
नंतर करा, पण ह्या निवडणुकीत जर तुम्ही गुदगुल्या केल्या, जिरवाजिरवी केली तर तुमची जिरल, हे पण तुम्हाला बंधूंनो प्रामाणिकपणे मी सांगतो. नीट विचार करा, नीट डोळस राहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युतीचे जे उमेदवार आहेत, जे उमेदवार सुनेत्रा पवार यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला मतदान करा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी हात वर करून घड्याळ घड्याळ करा, घड्याळ घड्याळ घड्याळ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर दलित महासंघाच्या वतीनं सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांना पाठिंबा दिला जातोय. भाऊंना विनंती, भाऊ 2 मिनिटं पाठिंबा दिला जातोय. ठीक आहे. यानंतर आपल्याला संबोधित करतायत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय धनंजय भाऊ मुंडे. भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या. घड्याळातली वेळ पाहता आणि 10 वाजता प्रचाराची सांगता करायची असल्यामुळं व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेत्यांची क्षमा मागून आपलं नाव न घेतल्यामुळं आजच्या या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांना आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार पडळकर साहेबांनी सांगितलंच होतं की बुद्धीचा वापर जास्त करा. ज्याने कुणी फटाकडे वाजवले त्याने अतिशय बुद्धीचा वापर जास्त केला परीक्षा देता. आज आपल्या उमेदवार सुनेत्राताई अजितदादा पवार यांना दलित महासंघाचे अध्यक्ष पहलवान बाळासाहेब पाटोळे, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी जाहीर पाठिंबा दिला. मी त्यांचे मनापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता या नात्यानं त्यांचे आभार व्यक्त करतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्याच्या वळणावर आपण आलो आहे. येत्या 7 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान. लोकसभेचं मतदान म्हणजे लोकपंचायतीचं म्हणजे ग्रामपंचायतीचं नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीचं नाही, नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकेचं नाही, विधानसभेचं नाही, तर हा देश पुन्हा कुणाच्या ताब्यात द्यायचा. आणि खऱ्या अर्थानं हा देश ज्याच्या ताब्यात देईल, हा देश त्याच्या ताब्यात दिल्यानंतर देशातली 140 कोटी जनता सुखी राहणार आहे. या 140 कोटी जनतेच्या जीवनमानामध्ये बदल होणार आहे. या देशाची पत प्रतिष्ठा जगामध्ये वाढणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या 18 पगड जाती धर्माचे लोक ज्या देशात गुणागोविंदाने राहतात, त्या देशाकडे कुणी वाकड्या डोळ्याने बघणार आहे का, याच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. एकीकडे महायुती म्हणून, एनडीए म्हणून गेली 10 वर्ष या देशाचा कारभार आदरणीय मोदी साहेब सांभाळतात. 10 वर्षातली या देशाची प्रगती पाहता
पक्ष मोदी साहेबांना पाडण्यासाठी देशातल्या विविध भागातून एकत्र आल्यात आणि इंडी नावाचा एक घटक झाला. एकीकडे आयपीएलची टुर्नामेंट सुद्धा चालू आहे. आताची लोकसभेची निवडणूक जर आयपीएलच्या टुर्नामेंटशी संलग्न केली तर एका बॅट्समनला आउट करायला 33 फिल्डर स्टेडियम मध्ये लावावेत अशी परिस्थिती जशी आहे, तसं आता मोदी साहेबांना आउट करण्यासाठी या इंडीने 33 जण एकत्र केले. पण तरी सुद्धा आज जबाबदारीपूर्वक आपल्याला सांगतो की 33 का 66 जरी प्लेअर फिल्डर म्हणून उभे केले तर ह्यांच्या डोक्याहून सगळ्यांच्या बॉल मोदी साहेब विजयाचा तिसऱ्यांदा या देशात पार केल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, खऱ्या अर्थाने या 10 वर्षात देशानं जी प्रगती केली आहे, वेगवेगळे नेते वेगवेगळ्या प्रकारे ती प्रगती सांगत असतील. ती रस्त्याच्या माध्यमातून झालेली असेल, दवाखान्याच्या माध्यमातून झालेली असेल, चंद्रयानावर पोचल्यामुळे झालेली असेल. माझ्या दृष्टीनं या देशाची प्रत आणि प्रतिष्ठा जगाच्या पाठीवर मोदी साहेबांनी एवढ्या उंचीवर नेली आहे की इतर देशातल्या कुठल्याही मंत्रिमंडळातला मंत्री जर या भारताच्या विरोधात साधा एक ब्रश शब्द काढला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही भारताची ताकद मोदी साहेबांनी या ठिकाणी जगात केली. हे माझ्यासाठी महत्वाचं. एवढी पत होती का कधी आपल्याला? मी काही फार जगात फिरलो नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की एकीकडं एनडीए म्हणून टीका करत असताना टीका केली जाते की एनडीए म्हणजे एका जातीपातीचं धर्माचं वेगळं राजकारण या ठिकाणी चालू. मला 4च प्रश्न आपल्याला विचारायचे. या देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत राशन दिलं जातं. या देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत राशन दिलं जात असताना केंद्रातलं मोदी सरकार या 80 कोटी जनतेतलं कोण कुठल्या जातीचं आहे, कोण कुठल्या धर्माचं, हे धर्म हिंदू आहे, हे मुस्लिम आहे, हे बघता. शेतकऱ्याला मोदी साहेबांकडून वर्षाला 6,000 रुपये मिळतात. त्याची प्रेरणा घेऊन राज्यामध्ये मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखाली 6,000 रुपये राज्याने द्यायचे ठरवले. वर्षाला शेतकऱ्याला 12,000 रुपये द्यायचे. महाराष्ट्रात 1 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी 12,000 रुपये वर्षाला आपण देतोय का? आता ह्या 1 कोटीमध्ये कोण हिंदू, कोण मुस्लिम बघितलं जातं, कोण कुठल्या जातीचा बघितलं जातं. उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले, कोण कुठल्या जातीचं, धर्माचं म्हणून बघून नाही. आयुष्यमान कार्ड मधून सामान्यातल्या सामान्य माणसाचा इलाज आज मोफत होतोय. ज्याचा इलाज होतोय तो कुठल्या धर्माचा याचा विचार मोदी साहेबांनी कधी केला नाही. सबंध देश, 140 कोटी जनता माझी कुटुंब आहे. त्यांच्यासाठी माझं सर्वस्व पापणाला लावायचं आहे. आणि एवढंच नाही तर कितीही मोठी महामारी आली, त्या कोविडच्या काळात सुद्धा लसेसाठी आपल्याला दुसऱ्या देशासमोर भीक मागावी लागते का अशी परिस्थिती आली असताना आपल्या देशामध्ये लस निर्माण करून उर्वरित 32 देशाला लस पुरवणारा आपला देश आज आपण त्याच्यामुळे जिवंत राहिलो. याच्यासाठी आपलं एक मत यावेळेत तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देण्यासाठी सुनेत्राताई अजितदादा पवारांच्या घड्याळाला मतदान आपल्याला करायचं आहे. पण याच्या पलीकडे आपला प्रश्न गंभीर आहे. तो प्रश्न गंभीर काय की 22 गावात पाणी नाही, नव्या तर अख्ख्या जिल्ह्यात पाणी नाही. तुमचा प्रश्न गंभीर आहे.
22 गावात पाणी, पण 22 गावात पाणी नाही ही गंभीर परिस्थिती आहे. तुमच्या शेतीला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आमची गंभीर परिस्थिती आहे. पाणी त्यात आहे, फरक फक्त वेगळा आहे. तुम्हाला शेतीला नाही, आम्हाला प्यायला नाही. गांभीर्य तेवढंच आहे की तुमच्या शेतीला मिळालं तर तुमच्या पिढ्याला पिढ्याचं कल्याण होणार आहे. आणि तुमच्यासारखं आमच्या शेतीला जर मिळालं तर आमच्या इकडले सुद्धा लोक इकडे ऊस तोडायला येणार नाही, तिथं ऊस पिकवितील अशी परिस्थिती. पण आता हा प्रश्न मार्गी लावायचा कसा? हा प्रश्न जर मार्गी कोण लावू शकतो? आजपर्यंत हा प्रश्न मार्गी लावायचा कुणी प्रयत्न जर केला असेल, मामाने सांगितलं महायुतीचे अनेक मान्यवर नेते, पण मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, उभ्या महाराष्ट्राला दुष्काळ, या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेतल्यामुळे या देशात पहिल्यांदा आपलं एक राज्य की राज्याने शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली. आणि कधी नाही ते या देशात सर्वाधिक फायदा 97 लाख शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रात पीक विमा योजनेचा. पण हा फायदा होत असताना उद्या या 22 गावाचा प्रश्न सोडवायचा. तर हा 22 गावाचा प्रश्न सोडवायचा असेल तर याला निधी फार मोठा लागणार आहे, यातला भाग नाही. एकदा का या त्रिदेवांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा साहेब आणि इथले 2 देव आणि त्याच्यात मला एक अर्धा धारा पुंडी लावायला मामा मागा असतो ना तुमच्या. तर हा 22 गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचा, आम्हाला प्यायचं हो, शेतीचं तर लय लांब राहिलं. पण बरं झालं तुम्ही किती गंभीर आहेत बघा. आमच्या पिण्याच्या पाण्याचा शब्द पिण्याचा आला तरी तुम्हाला ते जमत नाही, आम्हाला शेतीलाच पाहिजे. पण तुमच्या शेतीचा प्रश्न मार्गी लावून देण्याची जबाबदारी आणि शब्द, मी महाराष्ट्रात अनेक नेते पाहिले, अनेक नेत्याच्या सोबत काम केलं. महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या अनेक नेतृत्वाच्या सोबत सावली सरकार राहिलेलो आहे. पण एकदा का जनतेला, एकदा का व्यक्तीला, एकदा का समूहाला जर काम करतो म्हणून शब्द दिला, तो शब्द पूर्ण करणारा जर या महाराष्ट्रात कुठला नेता असेल तर त्याचं नाव आहे अजितदादा पवार, दुसरं कुठलं नाही. आणि आज ही निवडणूक पाहता, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चालली आहे का? हा देशाचा प्रधानमंत्री कोण व्हावा आणि त्या प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे आपल्या लोकसभा मतदारसंघातला लोकप्रतिनिधी मजबूतीनं येणारा 50 वर्षाचा देश घडवण्यासाठी 5 वर्ष आपल्याला पाठवायचा आहे, याचा विचार करून चाललाय का? इथं तसा विचार चालला नाही. इथं निवडणूक वेगळीकडेच आहे. इथं देशाचा पंतप्रधान कोण व्हावा कोण नाही हा विषय नाही. शेतीला 22 गावच्या पाणी मिळेल नाही मिळेल ह्याचं सही नाही. इथं चाललंय भाऊभाऊकीचं, भाऊबंदकीचं. निवडणुकीत मला एक गोष्ट कळाली, हो मी मराठवाड्याचा, हो मी बीड जिल्ह्याचा, मागासलेला बीड जिल्ह्याचा, पण मला खात्री आहे मोदी साहेबांच्या आणि महायुतीच्या या त्रिदेवाच्या नेतृत्वाखाली माझा मागासलेला बीड जिल्हा सुद्धा विकास जिल्हा म्हणून पुढे आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
पण मला एक गोष्ट कळाली नाही, एखादी मराठवाड्यात जन्माला आलेली आमची बहीण जी खऱ्या अर्थानं बारामतीमध्ये पवारांच्या घरी सून म्हणून येते, जी खऱ्या अर्थानं बारामतीचीच लेक आहे. बारामती मध्ये वडगाव निंबाळकर नावाचं गाव आहे, ज्या गावात बाजीराव पाटील जे दत्तक म्हणून तेरला गेले, जे पदमसिंह पाटलांचे आणि सुनेत्राताईंचे वडील. मग सुनेत्राताई लेख कुठल्या झाल्या, पहिल्या कुठल्या झाल्या? बारामतीचीच लेख पवारांकडे सून म्हणून आली. तर मतदान सुनलं का लेखलं करायचं म्हणून सून परकी म्हणता, सून परकी म्हणता. अरे तुमच्या घरात आपल्या मुली आहेत, उद्या कुणाची तरी सून म्हणून होऊन जाणार आहेत, कुणाची तरी लेख आपल्याकडे सून म्हणून येणार आहे. फक्त एक निवडणूक जिंकायची याच्यासाठी कोण जर आपल्या घरातल्या सुनाला परक्या म्हणत असेल तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावर एवढी वाईट वेळ जर येत असेल मत मागण्यासाठी, आणि ते एवढ्या उत्तुंग नेतृत्वाला, हे मला जर कळत आहे, तुम्हाला भावना नाही, तुम्हाला मन नाही, तुम्हाला हृदय जर असेल त्या हृदयाला संवेदना नाही काय? एवढ्या निगरघट्ट मता मनाचे तुम्ही झालात की घरातल्या सुनाला फक्त मतासाठी परकय करायचं. आणि अजितदादा सारख्या विकासभूमुख नेतृत्वाला ज्यांनी संबंध आयुष्य राजकारणात पहिल्या दिवसात पाऊल टाकलं, त्या दिवसापासून ते पहाटेच्या शपथविधीपर्यंत एवढंच नाही तर 2022च्या 53 आमदाराच्या सह्यापर्यंत आदरणीय पवार साहेबांचा थुक्का सुद्धा ज्यांनी ओलांडला नाही ते अजितदादा पवार आहेत. पण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस क्षणी असं राजकीय परिस्थिती निर्माण करायची, मला कळालं नाही. मध्ये मी सासवडला आलो, सासवडला हे बोलल्यानंतर माझ्या बोलण्यावरती अनेक जणांनी टीका केली. म्हणले काही जणांना अगोदरच भाजप सोबत जायची गडबड होती. आता पुलोद मध्ये तुम्ही भाजप सोबत गेला होता त्यावेळेस तर आमचा जन्म बी झाला नव्हता. पुलोद मध्ये भाजपचं सरकार स्थापन केलं, ते संस्कार प्रदीप दादा जनसंघ नाही, पुलोद जनसंघ भाजप तेच. तुम्ही आत्ता भाजपमध्ये आलात, ते मूळ भाजपचं आहे, सगळं माहिती आहे. ते संस्कार 2014ला त्यावेळेस तर कुठली ईडी बीडी कुठला एएलसी आणि मला विरोधी पक्ष नेता केला होता. तुम्ही त्यावेळेसचे 2014 ते 19 माझे भाषण ऐकले. मुख्यमंत्री असो की प्रधानमंत्री असो, एकाला तरी सोडलं होतं का? कुणाला घाबरलं होतं का? अरे कोणी यायला तयार नव्हतं रस्त्यावर. मामा तुम्ही साक्षीदार आहात. एक नाही, दोन नाही, महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत 4 परिवर्तन यात्रा काढल्या. कुणाच्या मायला नाही घाबरलं. आणि तुम्ही म्हणता ज्या 2014ला आम्ही पडतोय, उभा राहिलोय, निकाल बघतोय एकीकडं, तर अर्ध्या निकालातच बिनशर्त भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. ते संस्कार गणेश चतुर्थीच्या म्हणजे 2017ला ज्या दिवशी गणपती बसला त्या दिवशी दिल्लीत आदरणीय साहेबांच्या सोबत विधानसभा, लोकसभा, मंत्रिमंडळ, पालकमंत्रीपद सगळं ठरलं. का बिघडलं? मी म्हणलं अनेक पुरावे द्यायला तयार आहेत. ते म्हणले द्या. मी यांना ह्याच्या पलीकडे जाऊन, मी जर खोटं बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग करा आणि तुमची करा, खरं काय ते कळत. त्यावेळेस कुणाला विचारलं होतं? ते म्हणजे संस्कार. पहाटाचा शपथविधी
जबाबदारीपूर्वक बोलतो. साहेबांच्या संमतीशिवाय पहाटाचा शपथविधी झाला नव्हता. मी जबाबदारीपूर्वक बोलतो. कुठल्याही परीक्षेला मी तयार आहे. पण खलनायक कुणाला केला? कुणाला केलं? का? कारण दादासारखा कामाचा माणूस, दादांसारखा पहाटे 5ला उठून 12 वाजेपर्यंत आपल्या परिसरातील, आपल्या मातीतील माणसाला मोठं करण्यासाठी, आपल्या भागात विकासासाठी निधी आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतोय. तो खलनायक व्हावा याच्यासाठी. पण त्यांनी मात्र मुलाखतीत सांगितलं, मी कमाल करतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांची, की ते म्हणले आम्ही 2019ला भाजपपासून शिवसेनेला बाजूला केलं, हे आम्ही ठरवून केलं. तरी उद्धव ठाकरे साहेब हसायला लागलेत. कार प्याकाड वाचलं सगळं. म्हणजे भाजपपासून शिवसेना तुम्ही बाजूला केली, ते संस्कार. आणि मग भाजपने शिवसेनापासून बाजूला केली तर ती गद्दारी. मला काही कळतच नाही. मला समजून सांगा. म्हणजे पहाट्याचा शपथविधी दादांना घ्यायला लावला. 53 आमदारांनी सह्या केल्या. समर्थन द्यायचं ठरलं. आणि 2 जूनला आम्ही शपथ घेता त्या भाजपने राष्ट्रवादी लिहिली. तुम्ही जसं केलं ते संस्कार आम्ही केलं, आम्ही गद्दार. एकाला एक न्याय तर द्यावा की काय? हे कशासाठी चाललंय? आणि स्वतः जाहीर कबूल केलंय. तरी शिवसेनेवाले अरे रे ह्याच्यातही आनंद आहे. 2019ला भाजप आणि शिवसेना त्यावेळेस जे निकाल दिला होता, ते जर पुन्हा गोविंदांनी आदरणीय साहेबांनी नांदू दिला असता तर ह्या भानगडी झाल्या असत्या का? गळ्याच्या सांगा होतो. हा मग ह्याला कारणीभूत कोण आहे? दादा आहे, मी आहे, हा आणि गद्दार आम्ही. म्हणून मी आपल्याला सांगतो, ह्या गलिच्छ राजकारणापासून बाहेर येणं गरजेचं आहे. आज देश प्रगतीपथावर जातोय. आज देश आर्थिकदृष्ट्या 5व्या क्रमांकावर आला. पुढचे 5 वर्ष पुन्हा संधी द्यायचं या देशातल्या जनतेने ठरवलंय. तुम्हाला सुद्धा ठरवावं लागणार आहे. पुढच्या 5 वर्षात हा देश जगात 3ऱ्या क्रमांकावर जाईल. ज्यावेळेस देश पुढे जाईल त्यावेळेस जर आपला लोकप्रतिनिधी मोदी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणानं आपल्या विचाराचा नसेल तर शेतीचं पाणी तर सोडा, या बिडाला राहिला. म्हणून मी आपल्याला सांगतो, ही निवडणूक त्या दृष्टीने जबाबदारी आहे. 2 नेतृत्वाचा फरक करा. मोदी साहेबांच्या बरोबरीने 33 जणात कोणी आहे का? आहे का नाही सांगा? कोणच नाही ना. मग कशासाठी भांडायला ती? पण आता 2 उमेदवार आहेत इथं. एकीकडे ज्यांनी नाव घेतलं, मला त्यांचं नाव सुद्धा नाही घ्यायचं. एकीकडे आमच्या सुनेत्राताई अजितदादा पवार आहेत. 2012ला बारामतीत 65 एकरमध्ये टेक्सटाईल पार्क उभा केलं. आज 14,000 आमच्या महिलांना त्या ठिकाणी पोट भरायची संधी मिळाली, आर्थिक उन्नती करायची संधी मिळाली. आपलं घर आमची महिला समर्थपणे सांभाळू शकते. 14,000 असा एखादा तरी प्रकल्प मागच्या 3 टर्म खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जगप्रसिद्ध संसद रत्न, यांनी एकतरी आपल्या कल्पनेतून आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन इथल्या 1000
माय माऊल्यांना तरी रोजगार देण्यासाठी एक प्रकल्प आणला का बघा, आणलाय का? हा फरक दोन उमेदवाराचा कळत नाही. आपल्या जर ताई सुनेत्राताई अजितदादा पवार ह्या आपल्या खासदार म्हणून मोदी साहेबांसोबत त्या ठिकाणी खंबीरपणानं देशाच्या सार्वभौम सभागृहात उभ्या राहिल्या तर तुमचं पहिलंच विकासाची फार मोठं कनेक्शन आहे. आमचा तर लय बॅकलॉग राहिला बिडाचा, पण तुमचं डायरेक्ट स्त्रोत आहे. त्याच्यातनं तुमचं हे 22 गावाचं नाही, तुमच्याकडून उरलं तर बिडाला पाणी सोडा, एवढं पाणी येईल मामा. म्हणून आज आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक, देशाच्या जनतेने ज्यावेळेस निर्णय घेतला की पुन्हा देशाचं प्रधानमंत्री मोदी साहेबांना करायचं, त्यावेळेस आपण एक गोष्ट निश्चितपणाने केली पाहिजे. आज इथं आलो, मला माहिती आहे या परिसरामध्ये अनेकदा स्वर्गीय मुंडे साहेब येऊन गेले. आज मी बीडची लोकसभा माझी बहीण लढती आहे, पंकजाताई तिथं उभ्या आहेत. मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा, दादांचा सांगायला. मला माहिती आहे माझं आणि घड्याळाचं अतिशय चांगलं नातं आहे, त्यामुळं पुन्हा पुन्हा मला वेळेचं भान दाखवून वेळ घालवू नका एवढीच विनंती आहे. मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा. इकडे सुनेत्राताई उभ्या असताना सुद्धा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेची सगळी जबाबदारी असताना सुद्धा, बीड जिल्ह्यामध्ये रोज 15 जणांना तरी अजितदादा फोन करून सांगतायत की कसल्याही परिस्थितीत ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून आल्या पाहिजे. ही काळजी आहे. दादा इथं राहून इथले परिस्थिती बघून जर त्या ठिकाणी बीडची सुद्धा काळजी घेताय तर माझी सुद्धा जिम्मेदारी बनती. तिथून मी इथं येऊन तुम्हाला हात जोडून नतमस्तक होऊन सुनेत्राताई अजितदादा पवारांसाठी आपण घड्याळाच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक विजय करून द्या. जगात त्या दिवशी 2च बातम्या चालल्या पाहिजेत की तिसऱ्यांदा मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि बारामतीच्या खासदार सुनेत्राताई अजितदादा पवार झाल्या. ही एवढीच बातमी दिवसभर चालली पाहिजे, हीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.